नमस्कार. टाटा इंडिकॉम भरारी यशाची कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत या क्षेत्रामध्ये एक कर्तृत्ववान अशी इनिंग्स खेळणाऱ्या अशा आणि मराठी यशाची ध्वजा सतत फडकवत ठेवणाऱ्या एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याला, मिलिंद सरवटे. या औद्योगिक क्षेत्रामध्ये एफएमसीजी ज्याला म्हणतात की जिथे ग्राहकोपयोगी वस्तू या विकल्या जातात अशा एका प्रथितयश मॅरिको कंपनीमध्ये एचआर आणि स्ट्रॅटेजी या विभागाची धुरा सांभाळणारे मिलिंद सरवटे आपल्याकडे आलेले आहेत. अनेक माणसं अशी असतात की जी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात आणि पुढे तशीच ती जगत राहतात. सरवटेंजीचं आयुष्य तसं नाहीये. ते एका कामगार वस्तीमध्ये, मुंबईच्या कामगार वस्तीमध्ये जन्माला आले आणि वाढले आणि नंतर ते मुंबईच्या उच्चभ्रू समाजाचे एक सदस्य बनले. मिलिंदजी, हा प्रवास तुम्ही कसा काय केलात? तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे माझं जे बालपण ते प्रामुख्याने कामगार वस्तीत गेलं. लालबाग परळ भागात मी वाढलो. माझे वडील बीईएसटी अंडरटेकिंगमध्ये नोकरीला होते, त्यामुळे बीईएसटीची परळला एक प्रचंड मोठी कॉलनी आहे, जवळजवळ 1200 घरं असतील. तिकडे वाढलो. 240 स्क्वेअर फूटचं प्रत्येक घर होतं, त्यामुळे एक प्रचंड प्रकारची समानता होती तिकडे. वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या रेंजमधले लोक होते. काही जणांचे वडील बस कंडक्टर असेल, काही जणांचे वडील अधिकारी असतील. त्यामुळे एक जी समाजाची वेगळ्या प्रकारची जी आपल्याला वेगवेगळी चित्र बघायला मिळतात ते तिकडे स्वतःला बघायला मिळाली. हा जरी विविधता जरी असली तरी जे काही गरिबीशी रिलेटेड जे चॅलेंजेस आहेत ते सगळ्यांचेच होते, तसे आमचेही होते. त्यामध्ये त्याचा एक फायदा असा झाला की आपल्याला पुढे काहीतरी करून दाखवायचं आहे तसं एक स्फुल्लिंग मनामध्ये येतं त्यावेळेला. आणि ते आपलं कर्तृत्व कशावर बेस करायचं, म्हणजे आपलं फाउंडेशन कसलं असलं पाहिजे, ते देवाच्या दयेने मला फंडामेंटली माझ्याकडे काही बौद्धिक हुशारी असल्यामुळे ते सिद्ध झालं. तसं 4थीपर्यंत मी म्युन्सिपालिटीच्या शाळेत होतो आणि तशी शाळा बदलण्याचं काही कारणही नव्हतं, पण मला 4थीची स्कॉलरशिप मिळाली. मला वाटतं म्युन्सिपालिटी शाळेतला कदाचित मी पहिला विद्यार्थी असेन. तर त्यामुळे मला फी पेईंग स्कूलमध्ये जावं लागलं आणि म्हणून मी परळच्याच आर.एम. भट हायस्कूलमध्ये गेलो. तो जो शैक्षणिक अनुभव जो होता की आपल्याला विशेष समर्थन असं मिळत नाहीये काही करण्याचं समाजाकडून, कारण सगळेच लोक एका परिस्थितीमध्ये जात होते आणि मार्गदर्शन करण्यासाठी पुढे कोणी मोठी झालेली व्यक्ती आमच्या कुटुंबात नव्हती किंवा आजूबाजूलाही फार नव्हती. त्यामुळे एक फायदा असा झाला की आपला गुरु आपणच करायचा. हे जे करण्यासाठी पुढे कोणी मोठी झालेली व्यक्ती आमच्या कुटुंबात नव्हती किंवा आजूबाजूलाही फार नव्हती. त्यामुळे एक फायदा असा झाला की आपला गुरु आपणच करायचा हे जे तत्व तिकडेच माझ्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे नवीन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी जे एक मनाची जी उभारी लागते की आपल्याला गुरु जरी नसला तरी आपण स्वतः मार्ग शोधून काढू, ते मला वाटतं त्या कामगार वस्तीत त्याचा पाया घातला गेला. सहसा या वस्तीतून येणारी जी माणसं असतात यांचं एक स्वप्न असतं म्हणजे सरकारी नोकरीत चिकटायचं, सरकारात जायचं, बँकेत जायचं. अशा वेळी हे मार्केटिंगमध्ये जावं, खाजगी उद्योगात जाऊन तिकडे व्यवस्थापनात जावं, हे स्वप्न आपल्याला कसं सापडलं? अगदी खरं सांगायचं तर स्वप्न माझी जी काय स्वप्न जी पुढे जी रिअलाइज झाली ती मला त्या वेळेला ती स्वप्न पडत गेली. म्हणजे मला आता असं आठवतं की जेव्हा मी एसएससी झालो तेव्हा साधारण अंदाजाने मी कॉमर्स साईडला गेलो, कारण सायन्स साईडची एवढी ओढ नव्हती मला. त्यानंतर मी सीए करायचं सुद्धा मी फार उशिरा ठरवलं. म्हणजे बऱ्याच लोकांची कुठे सीए आर्टिकलशिप करायची हे ठरलेलं होतं, त्यावेळेला माझं अजून ठरायचं होतं. त्यानंतर जेव्हा सीए झालो तेव्हा चांगलं यश त्या परीक्षेत मिळालं असल्यामुळे साहजिकच कॉर्पोरेट क्षेत्राकडून काही ऑफर्स आल्या म्हणून तिकडे गेलो. त्यानंतर तिकडे जसं जसं जम बसत गेला तसं तसं पुढची क्षेत्र आपल्याला दिसायला लागली. त्यामुळे असं माझं आधी ठरलेलं नव्हतं की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जायचं आणि एका पर्टिक्युलर लेव्हलपर्यंत आपण पोचायचं. जसं जसं पुढचे दिवस येत गेले तसं तसं मला ते जाणवायला लागलं की हे पण आपण करू शकतो, या क्षेत्रातही आपण जाऊ शकतो आणि ह्या लेव्हलपर्यंत आपण जाऊ शकतो. जेव्हा आपण या वर्गामध्ये प्रवेश करतो जिकडे मार्केटिंग आहे, जिकडे खाजगी उद्योग आहे, त्याचं व्यवस्थापन आहे, अशा वेळी मराठी मुलांची एक अडचण मी नक्की पाहिलेली आहे, ती म्हणजे इंग्रजी भाषेविषयीचं त्यांच्या मनात असलेली अडचण. आणि ही अडचण खूप जास्त असते. हे तुम्हाला सतावलं का या अडचणीने? तसं मी नशीबवान म्हटलं पाहिजे, कारण आमची शाळा जरी कामगार वस्तीतली असली तरी आमचे प्रिन्सिपल जे नाग जोशी होते ते फार दूरदृष्टीचे होते, असं आता मला फार प्रकर्षाने जाणवतं. आमची जी बॅच होती ती 1971 साली त्यांनी एक नवीन बॅच आम्हाला उघडून दिली की इंग्लिश मीडियम त्या वस्तीतल्या शाळेत सुरू केलं त्यांनी. गंमत अशी की संस्कृत हा नवीन विषय मी इंग्लिशमधून शिकलो, दोन्ही भाषा नवीन होत्या, पण तेव्हा जे एक मनावरती एक थोडी धडकी भरली होती की आपल्याला कसं जमणार आहे.
तर जे कॉलेजमध्ये झालं असतं की आता इंग्लिशमध्ये आपण कसं शिकणार, ते मला 8वीमध्येच तो भाग आला. त्यामुळे एक प्रचंड त्यावेळेला जिद्द होती की आपल्याला इंग्लिश भाषा ही चांगली यायलाच हवी. त्यामुळे मला असं आठवतं की मी जवळपास दर महिन्याला 1000-1500 नवीन शब्द शिकायचो. अक्षरशः डिक्शनरी उघडून त्यातलं कुठलंही पान उघडून त्यातलं नवीन शब्द काय आहे, अशा प्रकारे मी इंग्लिश भाषा डेव्हलप करत गेलो. मला मुळात वाचनाची आवड असल्यामुळे जशी मराठी क्लासिक्स मी वाचली होती तशी 8वी नंतर इंग्लिश मिडियम आल्यामुळे आपोआपच इंग्लिश क्लासिककडे ओढला गेलो. त्यामुळे इंग्लिश मराठी दोन्ही भाषांमध्ये एक आस्वाद घेण्याचं जे नशीब लागतं ते फॉर्च्युनेटली माझ्याकडे आहे. त्यामुळे इंग्लिश भाषा जशी डेव्हलप होत गेली तशी कंटेंट डेव्हलप होत गेलं आणि त्यानंतर काही कालावधीनंतर कंटेंट चांगला असल्यामुळे इंग्लिश भाषा आपोआप चांगली होत गेली. अनेक ठिकाणी असं एक बोललं जातं आणि माणसं फार अभिमानाने बोलतात मराठी माणसं की मी घरी आल्यानंतर ऑफिसचा विचार करत नाही आणि ऑफिसमध्ये गेलो की मी घरी फोन सुद्धा करत नाही. हे एक असे कंपार्टमेंटलायझेशन हे आपण केलेलं असतं. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मते कंपार्टमेंटलायझेशन करणं म्हणजे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा गुलाम बनवण्यासारखं आहे. माझ्या मते कंपार्टमेंटलायझेशन पेक्षा सीमलेसनेस म्हणजे अखंडता जी आहे, जीवनाची एक अखंडता आहे की मनुष्य एक एकसंध व्यक्तिमत्व असतं, ते जर रेकग्नाइज केलं तर आपल्याला खूप फायदा होईल. उदाहरणार्थ जेव्हा मी घरी असतो तेव्हा बऱ्याच वेळेला मी घरी ऑफिसचं काम करतो आणि बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये घरचं काम करतो. म्हणजे माझ्या दृष्टीने मी 24 तास मॅरिकोचा एक अधिकारी आहे आणि 24 तास मी एक कुटुंब प्रमुख आहे आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण विभागणी करण्याचा अर्थ असा आहे की आपण तेवढ्या काळासाठी कंपनीला विकले गेलेले आहोत. तर माझ्या दृष्टीने हे मला मान्य नाही. मी कंपनीचा पण मालक आहे माझ्या मनाने आणि कुटुंबाचा पण मालक आहे. त्या दृष्टीने सिमलेसनेस असणे याचे बरेच फायदे होतात. म्हणजे आपल्याला दोन्ही ठिकाणचं जे काही सुचतं आपल्याला नवीन नवीन गोष्टी किंवा नवीन काय ऍक्शन घ्यायची असते ती आपल्याला सहजपणे घेता येते. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की सिमलेसनेस ही कल्पना जी आहे ती तर अनेक ठिकाणी लावता येईल की आपल्याला आपल्या जीवनाचे जे इतर पैलू असतात म्हणजे आपली काही हॉबी आहे किंवा आपले काही राजकीय विचार आहेत, काही सामाजिक विचार आहेत, ते आपण सतत आपल्याबरोबर बाळगले पाहिजे. खूपच तुम्ही चांगली माहिती दिली. तुमच्याकडे खूप माहिती मिळायची तेव्हा बघत राहा टाटा इंडिकॉम भरारी यशाची. इंडिकॉम भरारी यशाची मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतो आहोत मॅरिकोचे HR आणि स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख मिलिंद सरवटे यांच्याशी. मला मिलिंद आपल्याला असं विचारायचं की फायनान्स ही एक लेजर मधली गोष्ट आहे, त्याच्या उलट HR ही गोष्ट आहे ही माणसाच्या मनाशी संवाद साधणारी गोष्ट आहे. या दोन बरोबर बघता आम्हा पत्रकारांना या भिन्न गोष्टी वाटतात, परस्पर विरोधी गोष्टी वाटतात. तुम्ही फायनान्स मधून HR मध्ये कसे काय आलात आणि का आलात? फरक निश्चित आहे, पण दोन गोष्टी माझ्या या बदलाला कारणीभूत झाल्या. एक म्हणजे फायनान्समधलं माझं जे काही आव्हानं होती ती माझी पेलून झाली होती आणि थोडाफार एक प्रमाणातला कंटाळा म्हणा किंवा नवीन्याची साचेबंदपणा थोडा आला होता आणि त्याच्यात काही बदल करावा असं मला वाटत होतं. संधी योगायोगाने त्याच वेळेला अशी आली की आमच्या मॅरिकोमध्ये एक HR विभागाचं प्रमुखाचं ते पद मला विचारलं हर्ष मर्यादाने की तुम्ही इंटरेस्टेड आहात का म्हणून. तर मला पटकन हो म्हणावं असं वाटलं. याचं कारण माझी जी जडणघडण जी आहे ती माणसांना डील करण्यामध्येच, कुठलाही फायनान्समधला जरी माणूस असतो तो एक लीडर असतो, नेतृत्व गुण त्याला दाखवायला लागतातच. त्यामुळे मनुष्यांशी संपर्क साधणं, त्यांच्याकडून मॅक्झिमम त्यांच्याकडून आपण प्रॉडक्टिव्हिटी घेणं आणि ऍट द सेम टाइम त्यांना डेव्हलप करणं हे माझ्या रक्तात आलेलंच होतं. दुसरी गोष्ट अशी की फायनान्समध्ये तुम्ही व्हॅल्यू मॅक्झिमाइज करता, व्हॅल्यू बिल्ड करता. HR फक्त त्याची आयुधं वेगळी असतात. HR मध्ये तुम्ही माणसांकडून ह्युमन कॅपिटलच्या अनुषंगाने व्हॅल्यू घेतच असता. महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे मॅरिको बरीचशी क्रॉस फंक्शनल कंपनी आहे. म्हणजे जरी मी फायनान्सचा प्रमुख होतो तरी सुद्धा बऱ्याचशा ज्या काही HR निगडीत ज्या काही चर्चा व्हायच्या किंवा जे निर्णय घेतले जायचे त्याच्यामध्ये एक महत्वाचा रोल माझा असायचाच. चर्चेमध्ये असायचा, ऍक्शनमध्ये पण असायचा. त्यामुळे HR विभागाचा प्रमुख घेणं हे तसं बऱ्याच प्रमाणात सिमलेस होतं. म्हणजे विचारामध्ये म्हणा किंवा फक्त त्या पदावर जाऊन बसून तिथून डायरेक्टली ती गोष्ट हाकणं, हा जो फरक ऍडजस्टमेंट जी करावी लागली तेवढीच फक्त.